भारताचे लोकसंख्या धोरण 1976 घोषणा. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. करण सिंग यांनी 16 एप्रिल 1976 मध्ये केली. यामध्ये मुख्य भर हा मुलींच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष पुरविणे हा होता. तसेच मुलींच्या विवाहाचे वय 15 वरून 18 वर्ष करणे हे सुद्धा होता. त्याचबरोबर मुलांच्या विवाहाचे वय 18 वरून 21 वर्ष करणे हा होता. शिक्षण पद्धतीत लोकसंख्याविषयक शिक्षणाचा अंतर्भाव करणे, शासकीय कार्यालये, खाती, कुटुंब नियोजनात सहभागी करणे, संघटना, संस्था यांना बक्षिसे देणे, कुटुंब नियोजनविषयक संशोधनाकडे अधिक लक्ष देणे, प्रसारमाध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर करून घेणे ही लोकसंख्या धोरणाची उद्दिष्टे होती. लोकसंख्या धोरण 2000. 11 मे 2000 रोजी भारताची लोकसंख्या 100 कोटी झाली. जगाच्या 2.4% क्षेत्रफळ असलेल्या भारतात 16% लोक राहत होते. 1993ला MS स्वामीनाथन समितीने 1974ला अहवाल सादर केला. त्यानुसार पुढे 2000 सालचे लोकसंख्या धोरण ठरवण्यात आले. 2000 सालच्या लोकसंख्या धोरणाची अल्पकालीन उद्दिष्टे: 1. संतती नियमनासाठी आवश्यक साधनांचा पुरवठा करणे, तसेच पायाभूत एकात्मिक सेवा पुरविणे 2002 पर्यंत. मध्यमकालीन उद्दिष्टे: 2010 पर्यंत हम दो हमारे दो यास प्रोत्साहन देणे. दीर्घकालीन उद्दिष्ट: लोकसंख्या 2045 पर्यंत स्थिर करणे ही 2000 सालच्या लोकसंख्या धोरणाची मुख्य उद्दिष्टे होती. त्याचबरोबर 18 पेक्षा उशिरा विवाह व 21 वर्षानंतर मातृत्व स्वीकारणाऱ्या मुलीस बक्षीस देणे. त्याचबरोबर माता मृत्यूदर 1,00,000 जिवंत जन्मामागे 100 पेक्षा कमी करणे हे सुद्धा उद्दिष्ट होते. त्याचबरोबर बालमृत्यूदर 1000 बालकामागे 30 पेक्षा कमी करणे, 100% जन्म, मृत्यू, विवाह, गर्भधारणा, नोंदणी लक्ष्य साध्य करणे, 100% प्रसूती प्रशिक्षित व्यक्तीच्या हातून करणे, तसेच 80% संस्थात्मक प्रसूती करणे. शिफारसी: 2000च्या लोकसंख्या धोरणामध्ये 14 वर्षापर्यंत मुलामुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करणे ही शिफारस करण्यात आली होती. शाळेतील गळतीचे प्रमाण प्राथमिक व माध्यमिक स्तरावर 20% पेक्षा कमी करणे ही शिफारस करण्यात आली होती. जन्मदर नियंत्रणासाठी सामान्य लोकांना माहिती देणे हे सुद्धा ही शिफारस करण्यात आली होती. लोकसंख्या वाढीचा कालावधी: स्थिर लोकसंख्या 1901 ते 1921. मंद वाढीचा काळ 1921 ते 1951. वेगवान उच्च वाढीचा काळ 1951 ते 1981. उच्च वाढ पण घसरण्याच्या दराची स्पष्ट चिन्हे 1981 ते 2011. लोकसंख्या वाढीचे टप्पे: पहिला टप्पा स्थिर लोकसंख्या, जन्मदर व मृत्यूदर जास्त, लोकसंख्या कमी पण स्थिर. दुसरा टप्पा आरंभिक काळात विस्तारणारी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढते. यामध्ये जन्मदर उच्च असतो तर मृत्यूदर कमी असतो. तिसरा टप्पा नंतरच्या काळात विस्तारणारा लोकसंख्या वाढ दर कमी, जन्मदर कमी व मृत्यूदर कमी. चौथा टप्पा अल्प किंवा अत्यल्प बदल दर्शविणारा, यामध्ये जास्त लोकसंख्या पण स्थिर असते, जन्मदर व मृत्यूदर जास्त. पाचवा टप्पा शून्य वाढ दर्शविणारा, यामध्ये लोकसंख्येत घट झालेली दिसून येते, यामध्ये मृत्यूदर जास्त असतो तसेच जन्मदर सुद्धा कमी असतो.